दादा, आपण शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आहेत. विषय जो पुढे आलेला आहे, माजी नगरसेविका श्रद्धाताई चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीने नियुक्ती केलं असं कळालं. याबद्दल आपण काय म्हणाल? ॲक्च्युली 2 दिवसा पहिले श्रद्धा चव्हाण यांना भाजपा प्रदेश कार्यालयातून फोन आला होता. फोन आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की तुमच्यावर जबाबदारी काय आहे भारतीय जनता पार्टीची. तर श्रद्धाने त्यांना स्पष्ट सांगितलं की मी शिवसेनेमध्ये काम करते, माझं भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. असं म्हटल्यानंतर लगेच त्या फोनच्या 15-20 मिनिटानंतर एक पत्र फ्लॅश झालं, जी भारतीय जनता पार्टीची प्रदेशाची कार्यकारिणी होती, आणि त्यामध्ये पाहिलं तर श्रद्धा चव्हाण यांचं नाव सचिव या पदावर जाहीर करण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर बाहेरून फोन वगैरे, काही लोकांचे, विरोधकांचे काही फोन, काही पत्रकार बांधवांचे, काही लोकल राजनीती मधल्या सगळ्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे फोन आले. त्यावेळेस आम्हाला कळलं की काहीतरी झालेलं आहे मोठं. मग पुन्हा आम्ही त्यांना संपर्क केला, हे चुकीचं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हे डिलीट करा. त्यांनी वेळ न लावता लगेच त्याला म्हणजे खाडाखोड केली आणि एक दुसऱ्या भगिनीचं नाव त्याच्यावर ॲड करून त्यांनी रिपीट ती फ्लॅश केली. हा खोडसाळपणा वाटतो का तुम्हाला? 100%. ॲक्च्युली कसं आहे की नांदेडचा जो विषय आहे, नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी शिल्लकच नाही आहे. विचार केलं तर नांदेड शहरामध्ये पहिले एक सिस्टम होतं की काँग्रेसचे जे नेते आहेत ते नांदेडमध्ये सर्व चालवायचे. इथून कोणाची हिंमत नाही व्हायची मुंबईला जाऊन काम करायची. तीच पद्धत या ठिकाणी सुरू आहे. एक 5-10% भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नक्कीच आहेत, परंतु त्यांना काही कोणी मोजले जात नाही, त्यांची काही गिनती नाही आहे. म्हणूनच म्हणजे त्याचं एक उदाहरण ताजं हाच आहे की ज्यावेळेस पक्षातून मी म्हणजे बाहेर पडलो किंवा मी शिवसेनेत काम करतोय, माझी पत्नी ही जनरल कार्यकर्ता नव्हती, भारतीय जनता पार्टी महानगरची महिला अध्यक्षा होती. जेव्हा ती दुसऱ्या पक्षात जाऊन काम करते, तर इथला जो आका आहे या पक्षाचा, जो महानगर सांभाळतो, त्या आकानी कमीत कमी वर महानगर म्हणजे प्रदेशाला कळवले पाहिजे. त्यांनी कळवलं नाही, काही नाही, आणि त्यांना वाटलं की इथल्या लेवलवर संपून जाईल. परंतु श्रद्धा चव्हाणचं काम इतकं चांगलं होतं की आज पण त्यांची मुंबईच्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशामध्ये नोंद आहे, म्हणून त्यांनी कदाचित त्या हेतूने नाव टाकलं असावं. एकंदरीत या प्रकरणाला काय काय म्हणाल तुम्ही? हे म्हणजे जे तुम्ही आकापन असं म्हणलं की कुणी आकापन आहे, तर काय एकंदरीत काय काय कुठली वृत्ती मानाल या निवडीला? आकाने केलेला हा जो दुष्कृत्य आहे, म्हणजे त्याला वाटलं की काँग्रेस सारखं इथला विषय इथं संपून जाईल, पण महाराष्ट्र प्रदेशामधून त्यांच्या गालावर मारलेली एक थापड आहे, जी की त्यांनाही कार्यकर्ता काम करणाऱ्याला भारतीय जनता पार्टी न्याय कसा देतो हे त्यांना, किंवा अजून ज्या सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात कार्यकर्ते, त्यांना ते कळावं. आणि दुसरी गोष्ट, हे इथून तिथं रिपोर्ट करत नाहीत, त्यामुळे ह्यांनाही कळावं की भारतीय जनता पार्टी ही वरच्या लेवलवर किती काम फेअर करते. नांदेडमध्ये तो काम फेअर चालत नाही, ह्याचा एकमेव हा उदाहरण आहे. तुम्हाला शिवसेना पक्षश्रेष्ठीकडून, वरिष्ठांकडून काही याबद्दल काही निरोप काही कुठला? मला विचारणा झाली की म्हणजे एकदम चौकडे हा विषय वाऱ्यासारखा हे झाला, कारण सोशल मीडिया म्हणजे खूप ताकद असते. आज चौकडे जसं माहीत झालं, अरे असं कसं झालं, आम्ही म्हटलं आम्हाला काही माहीतच नाही. मी सांगेल, पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल. त्यामुळे कालपासून परवापासून माझ्याकडे जे पत्रकार बांधव मला भेटत आहेत त्यांना मी सांगत आहे, बाईट देत आहे, माझ्या पद्धतीने मी क्लेरिफिकेशन देत आहे. काल श्रद्धाने सुद्धा दिली, आज सुद्धा तुमच्या समोर ती आली असती, पण आज छत्रपती संभाजीनगरला ती काही कामानिमित्त गेल्यामुळे आज म्हणजे इथं ॲट प्रेझेंट ती नाही आहे. म्हणजे तुमचं स्पष्टीकरण. नांदेडच्या जनतेला माझे विनम्र विनंती आहे की आमच्या खांद्यावर जो शेला आहे तो भगवा आहे. भगवा रंग आम्ही या ठिकाणी तो सोडलेला नाही, आणि आमचे विचार हिंदुत्वाचेच आहेत, परंतु प्युअर हिंदुत्व सध्या शिवसेनेमध्येच जिवंत आहे. आणि मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. एक साधारण मला जिल्ह्याची प्रवक्ता म्हणून दिला असेल तरी ते प्रवक्ता वगैरे हे नंतरचे पद आहेत.
मी शिवसैनिक आहे एवढंच मी विनंती करतो. आणि मी माझ्यासोबत विषय माझा नाहीये, विषय श्रद्धाचा आहे. ती सुद्धा कट्टर शिवसैनिक आहे, राहील आणि पुढे सुद्धा शिवसेनेतच काम करणार.